एक किसान के लिए खेती ही सब कुछ होती है। वो अपना सर्वस्व खेती को ही समर्पित कर देता है। परंतु हालात हमेशा किसान के पक्ष में नहीं होते। कभी मौसम धोखा दे जाता है तो कभी भौगोलिक स्थिति खेती के लिए विपरीत परिस्थितियां उत्पन्न कर देती हैं। ऐसी ही परिस्थितियों से कभी महाराष्ट्र के नंदुरबार और नासिक जिलों के किसान जूझ रहे थे। ये पहाड़ी क्षेत्र होने के कारण यहाँ वर्षा होने पर भी पानी रुकता नहीं, साथ ही मिट्टी का कटाव भी होता। यहाँ पर खेती वर्षा आधारित ही है। वर्ष के बाकी समय यहाँ के किसानों को रोजगार की समस्या रहती थी, जिससे पलायन की भी यहाँ बड़ी समस्या रही है। इन समस्याओं से मुक्ति पाने के लिए नाबार्ड की बाड़ी परियोजना बहुत कारगर साबित हो रही है। नाबार्ड के ट्राइबल डेवलपमेंट फंड यानी TDF के अंतर्गत ये परियोजना आती है। यहाँ महाराष्ट्र के नंदुरबार जिले के नाबापुर तालुका के गांव में इस परियोजना का क्रियान्वयन समर्पण रूरल डेवलपमेंट फाउंडेशन यानी SRDF के द्वारा किया जा रहा है। यहाँ पर कुल 1000 एकड़ में बाड़ी परियोजना SRDF को वर्ष 2013-14 में स्वीकृत हुई है। तसा नंदुरबार हा जिल्हा म्हणजे आपला एक आदिवासी जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो आणि इथल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी पॉप्युलेशन जी आहे ती जवळपास म्हणजे 80% आहे आणि हा घोषित आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासींच्या विकासासाठी नाबार्डचा एक वाडी प्रकल्प म्हणून म्हणजे एक ट्रायबल डेव्हलपमेंट फंड जो नाबार्डच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेला आहे। तर त्या ट्रायबल डेव्हलपमेंट फंडच्या अंतर्गत वाडीचा आपण प्रकल्प म्हणजे काही संस्थांना नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण सँक्शन केलेले आहेत आणि त्यांचं म्हणजे अंमलबजावणी पण काही ठिकाणी केलेली आहे। आपल्या नवापूर तालुक्यामध्येच भामरामाळ आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आपण सँक्शन केला होता आणि आज त्यात प्रोजेक्टचं 4थं वर्ष आता सध्या सुरू आहे। तर हा प्रोजेक्ट आपण समर्पण रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन म्हणजे SRDF ह्या संस्थेला आपण दिलेला आहे आणि याच्यामध्ये जर वाडीमध्ये जर बघितलं तर हा जो प्रकल्प समर्पण रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनला जो दिलेला होता तर हा प्रकल्प एक प्रकारे पायलट बेसिसवर पण थोड्या बहुत फरकाने म्हणजे दिलेला होता, कारण की याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट महाराष्ट्रात पहिल्या प्रथम आपण म्हणजे इंट्रोड्यूस केली होती, ती म्हणजे मांडवांची उभारणी करणे वाड्यांमध्ये। तर वाडी संकल्पना जर थोडक्यात बघितली तर याच्यामध्ये नाबार्डनी म्हणजे 20 आंबे आणि 20 पेरू आणि आपल्या इथे 4 डाळिंबाची झाडं अशी म्हणजे झाडं त्या शेतकऱ्यांना पुरवण्यात येतात। त्यानंतर त्यांना म्हणजे त्या झाडांची कशी काळजी घ्यायची, त्यांना कसं म्हणजे मेंटेनन्स करायचं, त्यांना म्हणजे वेळोवेळी कसं त्याची निगा राखायची, याचं सगळं ट्रेनिंग आपण ह्या प्रकल्पांतर्गत ही संस्था आपली म्हणजे ज्या संस्था नाबार्डच्या अंतर्गत काम करतात त्या देतात। यहाँ SRDF के कार्यकर्ताओं ने आदिवासी किसानों को वाड़ी से होने वाले लाभों से अवगत कराया। साथियों ने मांडव पद्धति से खेती का प्रशिक्षण भी दिया। आज ये किसान अंतर्वर्तीय फसलों में करेला, गिलकी, लौकी और बाल पापड़ी जैसी नगदी फसल लेने लगे हैं। याच्यामध्ये असं बघितलं की म्हणजे जे आदिवासी शेतकरी आहेत तर नंदुरबारमध्ये म्हणा किंवा ह्या पूर्ण एकंदरीत जिल्ह्यामध्ये आणि खास करून नवापूर तालुक्यामध्ये पण तर एक प्रकारे म्हणजे मायग्रेशन फार मोठ्या प्रमाणावर आहे, कारण एकदा खरीपाचं पीक निघून गेल्यावर शेतकऱ्यांकडे फार काही म्हणजे राहत नाही म्हणजे काम करायला आणि उत्पन्नाचं साधन राहत नाही आणि खरीपाचं जे काही त्यांना म्हणजे उत्पादन मिळतं त्यामध्ये ते एकदा विकून झाल्यावर ते साधारणपणे मग ते गुजरातमध्ये वगैरे कामासाठी निघून जातात। परंतु असं बघितलं की ह्या मांडव सिस्टम आपण इंट्रोड्यूस केल्यामुळे इथे जी म्हणजे त्याच्यामधून ज्या वेलवर्गीय भाज्या खास करून त्यांना म्हणजे त्याचं उत्पादन मिळालं किंवा हळदीचं उत्पादन जे झालं तर काही शेतकऱ्यांना म्हणजे 20,000-25,000 पासून ते काही शेतकऱ्यांनी अगदी 60-70 हजारापर्यंत एका वर्षात उत्पन्न घेतलं आणि इथे असे सुद्धा काही उदाहरणं आहेत की ज्यांचं म्हणजे
जे स्थलांतर आहे, ज्याला डिस्ट्रेस मायग्रेशन आपण जे म्हणतो, ते सुद्धा आपण म्हणजे स्टॉप करण्यामध्ये, इथे थांबवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे काही भागामध्ये. तर अर्थातच हे ह्या प्रोजेक्टचं एक म्हणजे चांगलं यश असं म्हणजे म्हणता येईल. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम हा आपल्या नंदुरबार तालुक्यामध्येच म्हणजे अंमलबजावणी याची केलेली होती. आणि अर्थातच आता काही वाड्यांमध्ये बऱ्याच म्हणजे जशा आपण 1000 वाडींचा हा प्रोजेक्ट होता, तर त्याच्यामध्ये जवळपास 300 वाड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 4 वर्ष साधारणपणे आता झाडांना झालेले आहेत. आणि जे पुढच्या फेजमध्ये सेकंड फेजमध्ये होते त्या वाड्यांमध्ये त्या झाडांना 3 वर्ष, आणि ज्या थर्ड फेजमध्ये उरलेल्या 400 वाढीज आपण घेतल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना 2 वर्ष झालेले आहेत. तर झाडांची म्हणजे वाढ आता चांगल्यापैकी आहे. आणि 2-3 वर्षात म्हणजे जेव्हा फळे यायला सुरुवात होईल ह्या झाडांना, तर म्हणजे शेतकऱ्यांना एक प्रकारे जे ॲश्युअर्ड इन्कम जे आपण म्हणतो, म्हणजे शाश्वत उत्पन्न, म्हणजे त्यांना एक प्रकारे सुरू होऊन जाईल. आणि त्यासोबतच त्यांना त्यांचं जे रेगुलर उत्पादन ते घेतात ते पण शेतात घेऊ शकतात. इसके अलावा नवापुर में SRDF द्वारा ड्रिप इरिगेशन को भी प्रोत्साहित किया जा रहा है. उदाहरण है रमेश भाई गामित का खेत, जहां मूंगफली के लिए ड्रिप इरिगेशन का प्रयोग किया जा रहा है. साथ ही साथ नाबार्ड के वाटर रिसोर्सेज डेवलपमेंट फंड से यहां हौज बनाया गया है. SRDF के कार्यकर्ताओं की मेहनत अब इस क्षेत्र में फलने लगी है. आम्ही शेतकरी तर आहात, परंतु आमच्याकडे काय कामधंदा नसल्यामुळे पहिले आम्ही सुरत या ठिकाणी कामाला जात होतो. आमच्याकडे काय रोजगारची उपलब्ध नव्हतं, परंतु समर्पणवाले आले आणि त्यांनी आम्हाला वाडी प्रोजेक्टविषयी काही माहिती दिली. त्यांनी हे असं सांगितलं की हे असं करता शेतकरी एवढं मेहनत करतात पण येत नाही. त्यासाठी त्यांनी आम्हाला सोनगडला बोलवून त्यांचे जे काही वाडी प्रोजेक्ट होते प्रत्यक्ष दाखवलं. त्या दाखवल्यानंतर शेतकऱ्यांना कशी मेहनत करावी याविषयी त्यांनी माहिती दिली. तसं आम्ही ते पाहायला गेलो. पाहून आल्यानंतर त्यांनी 2013-14 यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना ते काही वाडी प्रोजेक्ट करण्यासाठी जमीन गेल्या आणि त्या मंडप बांधला. मंडपमध्ये कारली आणि गिलकी हे लावलं. त्यानंतर त्याच्या खालची जी जमीन आहे त्याच्यामध्ये हळद लावायला दिलं. हळद लावलं, त्याचं बी उत्पन्न आलं. हळद स्वतः खाण्यासाठी आतापर्यंत वापरत आहे आम्ही हळद, इतके 3 वर्ष होऊन गेले तरी. आणि त्याच्यामध्ये जे काही आंबे लावले त्यांच्या जे जागा होती त्यामध्ये जे काही सोयाबीन लावली होती त्यामध्ये कमीत कमी आम्हाला 30,000चं उत्पन्न आलं होतं. खाली 5 किलो सोयाबीनमध्ये एवढी सोयाबीन केली. त्यानंतर पुढच्या वर्षी झाडं लावले, त्यांना हे केलं. नंतर परत दुसऱ्या वर्षी मंडळ केलं. परत त्याच्यामध्ये कारले गिलकी लावले, ते बी कमीत कमी आम्हाला 30,000च्या वरती उत्पन्न भेटलं. त्याच्यानंतर परत 3ऱ्या वर्षी लावलं. ते लावल्यानंतर परत हरभरा दिला. हरभरा बी चांगला आला खाण्यासाठी, आम्हाला ते दिला. परत भेंडी लावली, सगळं काही लावलं व्यवस्थित. आणि आता जे काय आंबे आहेत 3 वर्ष झालं त्यांना आता फळ चालू झालं. पहिल्या वर्षी होतं ते आम्ही तोडून थोडं खाऊन टाकलं. आता यावर्षी जास्त लागलं आहे ते पण आम्ही खाण्यासाठी आपण अजून त्यांना दरवर्षी चांगला सांभाळ केला तर अजून 3-4 वर्षात आम्हाला 50,000 तर घरी बसून आम्हाला उत्पन्न भेटेल. अशा प्रकारे समर्पणाने आम्हाला सगळं काही रोजगार उपलब्ध कर. आता आम्हाला कामासाठी कुठे जावं लागत नाही, घरी बसून आम्हाला सगळं काही भेटत आहे. म्हणून मी समरवाल्यांसाठी खरोखर मनापासून आभारी आहे. SRDF की ऐसी ही मेहनत नासिक जिले के तालुका सटाणा में भी देखने के लिए मिलती है. तालुका के गांव हथनूर के श्री अन्नाजी चौरे यहाँ 1 साल से वाड़ी कर रहे हैं. आपला साहेबांनी कारलीचा मांडप दिला, बांबू दिला, वायर दिला, त्याचं उत्पादन घडवलं. आम्ही सटाणा मार्केटला विकलं. तसंच उडीदचा बियाणं दिला, हरभराचा बियाणं दिला, सर्व बियाणं दिलेलं होतं. ते आम्हाला उत्पादन चांगलं घडलं तर त्याच्यामुळे आम्हाला फायदा आला. आणि साहेबा वेळोवेळी त्या विजिटला येत होतात, त्याचे मार्गदर्शन आम्हाला दाखवला. त्या मार्गदर्शन आम्ही पण वागवला आणि त्या मार्गदर्शन जरी चाललं आमचा लय फायदा झालेला आहे. यहाँ अंतर्वर्ती फसल में अन्ना जी जैसे और भी किसान प्याज, बैंगन, टमाटर की अच्छी पैदावार ले रहे हैं. SRDF वाड़ी ग्रामों में महिला सशक्तिकरण पर भी जोर दे रहा है. तालुका के ग्राम भीमकेत में महिलाओं ने सप्तशृंगी स्वयं सहायता समूह बनाया है. आम्ही येथे सप्तशृंगी HSची बचत गट चालवतो. आमच्या ग्रुपमध्ये 12 महिलांचा ग्रुप आहे आमचा. आम्ही महिन्याला 50-50 रुपये जमा करतो. आमच्या वर्षाला 6,000 रुपये जमा होतात. आम्ही ते आमच्या ग्रुपमध्ये ज्याला अडचण असते त्याला व्याजाने देतो.
इस तरह के प्रकल्पों से महिलाओं को आत्मनिर्भर बनने में मदद मिलती है। एसआरडीएफ के सभी प्रकल्प सराहनीय तो हैं ही, साथ ही इन्हें आदर्श स्वरूप भी देखा जाना चाहिए। रूरल डेवलपमेंट फाउंडेशन लास्ट 20 ईयर्स से ट्राइबल डेवलपमेंट के लिए अलग अलग स्कीम के इम्प्लीमेंटेशन की कामगिरी कर रही है। समर्पण रूरल डेवलपमेंट फाउंडेशन ने राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक नाबार्ड के साथ लास्ट 8 या 9 साल से अलग अलग ट्राइबल डेवलपमेंट प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन की कामगिरी कर रही है। समर्पण रूरल डेवलपमेंट फाउंडेशन वर्ष 2012-13 से महाराष्ट्र के 100% ट्राइबल डिस्ट्रिक्ट नंदुरबार, जिसमें नवापुर ब्लॉक और नासिक डिस्ट्रिक्ट के सटाना ब्लॉक में ट्राइबल डेवलपमेंट फंड के जरिए, ट्राइबल डेवलपमेंट के प्रोग्राम के जरिए ट्राइबल डेवलपमेंट की वाड़ी योजना स्कीम की इम्प्लीमेंटेशन की कामगिरी कर रही है, जिसमें रिमोट एरिया, इंटीरियर एरिया के ट्राइबल किसान जो सीमांत और बहुत ही छोटे किसान होते हैं, ट्राइबल होते हैं, इसको इस स्कीम का फ़ायदा मिलता है। इस योजना और इस स्कीम से नवापुर ब्लॉक में बहुत 1000 एकड़ वाड़ी इम्प्लीमेंटेशन के कामगिरी लास्ट ईयर ख़त्म हो गई है। अभी वहाँ मेंटेनेंस के कामगिरी चालू है। वहाँ नवापुर ब्लॉक में बहुत सारे किसानों ने 1 एकड़ ज़मीन में से 1.5 लाख 2 लाख तक की भी आमदनी कमाई है, और बहुत सारे किसानों ने 50,000 से लाख रुपए तक की आमदनी भी कमाई हुई है। इस प्रोजेक्ट के जरिए सटाना में भी बहुत सारे किसानों ने 50,000 से 1.5 लाख रुपए तक की आमदनी भी कमाई हुई है, मंडप के जरिए भी और इंटरक्रॉप के जरिए भी। इस प्रोजेक्ट में इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट में नाबार्ड बैंक द्वारा कुआं गहरीकरण, डीजल पंप, जनरेटर सेट वो सब भी दिए जाते हैं, और बहुत सारे केस में बहुत सारे किसानों को लोन भी 6% पे नाबार्ड बैंक हमको देती है संस्था को, और संस्था के जरिए किसानों तक हम 6% इंटरेस्ट पे भी लोन देते हैं। और हमने नवापुर ब्लॉक में 20 लाख रुपीस नाबार्ड बैंक से लेके गरीब किसानों, आदिजाति किसानों को, ट्राइबल जो हमारे एरिया के प्रोजेक्ट एरिया के किसानों को लोन भी दी है, और इसमें से करीब 8 या 9 लाख रुपया 2 साल में रिकवरी भी हुई है। तो वो लोन के माध्यम से बहुत सारा किसानों को फ़ायदा भी हो रहा है। और इस योजना में सोइल कंजर्वेशन की कामगिरी भी हो रही है, साथ साथ में वाटर रिसोर्स डेवलपमेंट की कामगिरी भी हो रही है, और हर एक गाँव में वीडीसी बनवा के, हर एक गाँव में वीडीसी बनाने की प्रोसीजर भी चालू है। और वीडीसी के माध्यम से जो किसानों को जो स्कीम का पूर्ता प्रमाण में जो भी समझ होनी चाहिए या देनी चाहिए, वो अच्छे किसान दूसरे किसान के साथ डिस्कस करके, ग्रुप पे डिस्कस करके एक दूसरे एडवाइस भी देते हैं। तो इस योजना से, नाबार्ड की इस योजना से बहुत सारा किसानों को बहुत सारा फ़ायदा हुआ है। और वो फायदे से एक चीज़ हुई है कि किसान खुद के खेत में सेल्फ एम्प्लॉयमेंट करने लगा है, माइग्रेशन रिड्यूस हुआ है, एजुकेशन का प्रमाण बढ़ा है, और खुद इकोनॉमिकली आत्मनिर्भर बना है। इसमें बहुत सारे कंपोनेंट है, बहुत सारे हेल्थ के कंपोनेंट भी है। जो बच्चों को कोई न्यूट्रिशन का प्रॉब्लम हो, किचन गार्डन के जरिए भी अच्छी वैरायटी के बीज दे के बहनों को अच्छी खाने की वो प्रोडक्शन हो सके वेजिटेबल का, इसका इंतजाम भी है। और हेल्थ प्रोग्राम, हेल्थ कैंप करके और पूरे गांव को पूरी जानकारी भी हेल्थ के बारे में भी दी जाती है। तो इस योजना में अलग अलग कंपोनेंट से ओवरऑल डेवलपमेंट को ले लिया हुआ है, और ये स्कीम बहुत ही अच्छी है, और इसको और आगे बढ़ाए तो बहुत सारे फायदा हो सकता है। जय हिंद। नाबार्ड की इस वाड़ी परियोजना को निष्ठा और सार्थकता के साथ एसआरडीएफ और आगे ले जाने के लिए वचनबद्ध है।